अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ हा मोटिवेशनल व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण नक्की पहा. कधीकधी कसं होतं ना, की आपण निराश होऊन बसत असतो आणि नेमकं त्याच वेळेस आपल्यासमोर एखादा व्हिडिओ येतो किंवा एखादे कोणाचे विचार येतात आणि त्या विचारांमुळे किंवा ते व्हिडिओ पाहिल्यामुळे किंवा कुणाचे विचार ऐकल्यामुळे आपल्यामध्ये खूप पॉझिटिव्ह असं बदल होत असतात. तर तेच आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण नक्की पहा. कधीकधी असं होतं की आपण लवकरच हार मानतो, आपले प्रयत्न सोडून देतो. पण तसं न करता तुम्ही सतत प्रयत्न करत राहा. यश देण्याचं सामर्थ्य स्वामी महाराजांच्या हातामध्ये आहे. मनुष्याकडून प्रयत्न अपेक्षित आहेत, पण फळ देणारा हा खरा स्वामी समर्थच आहेत. हार मानणाऱ्याला कुणीही उभं करू शकत नाही, पण सतत प्रयत्न करणाऱ्याला स्वामींची कृपा नक्की लाभते. श्रद्धा आणि संयमाने केलेला प्रत्येक प्रयत्न व्यर्थ जात नाही. संकट कितीही जरी मोठी असली तरी स्वामी समर्थ या नावातच आम्हापाशी शक्ती आहे. प्रयत्नशील भक्ताला स्वामी योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात. भक्ताने फक्त आपली प्रामाणिकता आणि निष्ठा जपावी. अपयशी शेवट नाही, ती तर स्वामींचा नवा धडा असतो. यशाची वेळ ठरवणारा स्वामी असतात. फक्त भक्ताने थांबायचं नसतं. नकारात्मकता विचार म्हणजे जे नकारात्मक विचार आहेत ते मनात ठेवले तर यश दूर जातं. पण स्वामींवर विश्वास जर ठेवला तर अशक्यसुद्धा शक्य होतं. प्रत्येक संकट ही स्वामींची परीक्षा असते आणि प्रत्येक परीक्षा ही भक्ताला घडवते. प्रयत्न कधीच वाया जात नाही, त्यातून अनुभव आणि स्वामींची कृपा मिळत असते. भक्ती, श्रद्धा आणि सातत्य हेच यशस्वी जीवनाचे खरे 3 मंत्र आहेत. स्वामी समर्थांच्या कृपेने दगडही पारस होतो. यश आणि अपयश यात भेद नाही, ते दोन्ही आपल्याला पुढे नेण्यासाठी स्वामींची देणगीच आहेत. शेवटी सांगायचं तर तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा, हार मानू नका. योग्य वेळ आली की स्वामी तुम्हाला खूप भरभरून देतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.